हा एक अतिशय महत्वाचा, वेगळा आणि पूर्ण पिरियॉडिक टेबल मधला सगळ्यात व्हर्सेटाईल एलिमेंट असं आपण त्याला ऑलरेडी ओळखतो. 9वीत असतानाच आपल्याला कार्बन केमिस्ट्रीला सुरुवात झाली होती. कार्बन व्हर्सेटाईल एलिमेंट म्हणून एक मुद्दा आपण मागच्या वेळेला बघितला होता. कार्बन केमिस्ट्रीमध्ये आता आपल्याला पुढचा जो मुद्दा बघायचा आहे की ह्या कार्बनला आपण एवढं स्पेशल महत्व का दिलंय? कार्बनचे कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे वेगवेगळे असतात हे आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं. ह्या कार्बन कंपाऊंड्स मध्ये बॉन्डिंग कशा पद्धतीचं होतं? सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, बरोबर? म्हणजेच काय, हा कार्बन जो आहे हा बाकी सगळ्या एलिमेंट्स पेक्षा वेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स बनवतो. म्हणजेच काय करतो, आयनिक बॉन्ड्स बनवत नाही पण कोव्हॅलंट बॉन्ड्स बनवतो. मग आता हे आयनिक बॉन्ड्स म्हणजे काय आणि कोव्हॅलंट बॉन्ड्स म्हणजे काय, आपण ऑलरेडी हे सगळं बोललोय. पण एकदा पुन्हा आपण रिवाइज करूया, कारण आपल्या बुकमध्ये त्याचे फंक्शनल ग्रुप्स आपल्याला दिलेले आहेत आणि फंक्शनल ग्रुप्समध्ये ह्या सगळ्याचं डिस्कशन आहे. तर मुळात कोणता पण ऍटम, कुठलाही ऍटम तुम्ही बघाल तर प्रत्येक ऍटम हा त्याच्या स्टेबिलिटीसाठी काहीतरी इलेक्ट्रॉन देणं घेणं असं काहीतरी करून स्टेबिलिटी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर? याच्यामध्ये आपल्याला हे माहितीये की एव्हरी ऍटम ट्राईज टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट, म्हणजे अष्टक पूर्ण करणे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की इट ट्राईज टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट, म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन यायला पाहिजे, त्याच्याकरता तो इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो. जेव्हा असं ते ऍटम्स करतात तेव्हा ते ऍटम्स राहत नाहीत, ते आयन्स बनतात. मग आयन्स एकत्र येतात आणि ते अपोजिट चार्जेस, त्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अपोजिट चार्जेस जेव्हा एकमेकांना अट्रॅक्ट करतात तेव्हा आयनिक बॉन्ड बनतात. ह्याचं एक्झाम्पल आहे NaCl, जे आपण ऑलरेडी मागच्या वर्षी खूप डिटेलमध्ये बघितलंय की आयनिक बॉन्ड्स कसे बनतात, आयन्स कसे बनतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्या गोष्टी काय असतात, त्याच्यामुळे कॅटायन आणि एनायन हे वेगवेगळे कसे बनतात, हे सगळं आपण पाहिलं. आणि त्याच्यामधनं जे बॉन्ड्स बनतात ते असतात आयनिक बॉन्ड्स. तो एक प्रकारचा बॉन्ड झाला. पण जेव्हा कार्बन सारखा एलिमेंट, आपल्याला माहिती आहे कार्बनचं, मी आता पीपीटी शेअर करते तुमच्यासमोर, तर ह्या कार्बनला आपण डिटेलमध्ये ऑलरेडी बघितलंय. तर या कार्बनच्या बिचाऱ्याची अडचण अशी आहे की त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये आहे 4 इलेक्ट्रॉन. जस्ट सी दिस नाऊ. मी तुम्हाला पटकन रिवाइज करताना ह्या गोष्टींची आठवण करून देते की कार्बन हा वेगळा का आहे. जेव्हा आपण त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतो तेव्हा आपल्याला माहिती आहे कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. ॲटॉमिक नंबर इज नंबर ऑफ प्रोटॉन्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इट इज द सेम नंबर. The number of protons is equal to number of electrons always because atom is electrically neutral. जेवढे प्रोटॉन त्याच्या न्यूक्लियसमध्ये आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स आजूबाजूला फिरणार आहे. बट कार्बनच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये इफ यू लुक एट इट व्हेरी केअरफुली, द फर्स्ट शेल हॅज 2 इलेक्ट्रॉन्स. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. बट द आउटर मोस्ट शेल, द व्हॅलेन्स शेल हॅज 4 इलेक्ट्रॉन्स. आता अशा कंडिशनमध्ये याला 4 इलेक्ट्रॉन देणं शक्य नाही आणि 4 इलेक्ट्रॉन घेणं पण अजिबात शक्य नाही. हे सगळं आपण डिटेलमध्ये बोललोय की असं केल्यामुळे काय होतं, न्यूक्लियसच्या मधला जो चार्ज आहे तो बदलणार नाहीये. द नंबर ऑफ प्रोटॉन्स वुड बी ओनली 6. तुम्ही वरचे 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकलेत किंवा आणखीन 4 इलेक्ट्रॉन घेऊन टाकलेत टू कम्प्लीट दी ऑक्टेट. बघा, जर ह्याने हे बाहेरचे 4 इलेक्ट्रॉन दिले तर त्याच्या इनर शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. स्टेबिलिटीची ही दुसरी कंडिशन आहे की 8 इलेक्ट्रॉन नाही होऊ शकत तर 2 तरी पाहिजे. जसं हायड्रोजनच्या बाबतीमध्ये हायड्रोजनला 8 इलेक्ट्रॉन झेपणारच नाही, त्याचं जीवच एका प्रोटॉनचं आहे. त्याच्यामुळे त्याला 1 ते 2 एवढेच 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये अकोमोडेट करता येतात. मग अष्टक पूर्ण नाही करता आलं तर द्विक तरी पूर्ण करता यायला पाहिजे. म्हणजे ऑक्टेट जरी तुम्ही कम्प्लीट नाही केलं तरी पण ऍटलिस्ट यू कॅन कम्प्लीट युअर ड्युप्लेट, बरोबर? अशा कंडिशनमध्ये ह्या कार्बनला आता 4 इलेक्ट्रॉन पाहिजे तर त्याचा ऑक्टेट कम्प्लीट करता येईल किंवा 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकले पाहिजे तर त्याचं ड्युप्लेट तरी कम्प्लीट होईल. पण या दोन्ही गोष्टी करणं शक्य नाही बिकॉज त्याची साईज आहे छोटी, त्याच्या न्यूक्लियसमध्ये आहेत 6 प्रोटॉन. बाहेरच्या बाजूला तुम्ही 4 इलेक्ट्रॉन वर ऍड केले तर त्याची -4 एवढा त्याच्यामध्ये चार्ज येतो. म्हणजे 4 मायनस 4 इलेक्ट्रॉन आले ना वरनं, विच इज अनस्टेबल कंडिशन. म्हणून कार्बन तसं करू नाही शकत. मग 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकले, चला बाबा 4 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा देऊन टाकले मी आणि माझा सुखी झालो, तर तसंही होऊ शकत नाही बिकॉज न्यूक्लियसमध्ये आता 6 प्रोटॉन आहेत आणि बाहेरच्या बाजूला 2च इलेक्ट्रॉन आहेत. द मोस्ट अनस्टेबल कंडिशन. बघा, स्टेबिलिटी मिळवण्याकरताच हे सगळं चाललेलं आहे. इलेक्ट्रॉन देणं किंवा घेणं हे कशासाठी चाललंय, स्टेबिलिटी मिळवण्याकरता. एवढी सगळी मगजमारी करून सुद्धा जर आपला आयन अनस्टेबल असेल तर मग तो हे सगळं का करेल? द सेम इज द केस ऑफ कार्बन. म्हणून तो काहीच करत नाही. तो आहे त्या सिच्युएशन मध्ये डोकं लढवून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोव्हॅलंट बॉन्ड्स बनवतो. मी इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही, मी इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही, पण मी इलेक्ट्रॉन शेअर तर करू शकतो.
मला माझी कुठलीच गोष्ट कोणाला देता येणार नाहीये आणि कोणाची गोष्ट घेताही येणार नाहीये पूर्णपणे. मग आम्ही दोघं एकमेकांबरोबर शेअर केलं तर, जसं आयनिक कंपाऊंड मध्ये आपण जसं म्हणतो की माझं घर आहे आणि माझ्या घरामधली एक रूम आहे एक्स्ट्रा, ती रूम मी वापरत नाही, तर ती रूम मी कोणाला तरी भाड्याने देणार. घर माझं आहे, रूम पण माझी आहे, आणि त्यातला एक भाग जो आहे तो कोणतरी भाड्याने वापरते, त्याच्या बदल्यात ते मला पैसे देणार आणि मी त्यांना माझी जागा वापरायला देणार. हा आयनिक बॉन्ड आहे. माझा इलेक्ट्रॉन मी त्यांना वापरायला दिले आणि मग आमच्यात काहीतरी बॉन्ड तयार झालाय. पण कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये हॉस्टेलची रूम असते, तर हॉस्टेलच्या रूम मध्ये 2 बेड आहेत. माझ्याबरोबर माझी मैत्रीण त्या रूम मध्ये, आम्ही पार्टनर म्हणून त्या रूम मध्ये रूम शेअर करणार आहे. ती रूम माझी पण नाही, ती रूम तिची पण नाही, तरी पण ती रूम माझी पण आहे, ती रूम तिची पण आहे, बरोबर. आमच्या दोघींचा त्याच्यावर समान हक्क आहे, पण दोघींचाही हक्क नाहीये. अशी जी कंडिशन असते ती असते आपली कोव्हॅलेंट बॉन्डिंगची कंडिशन, आणि कार्बन असेच कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतो आणि अशाच लोकांना शोधतो ज्यांचे प्रॉब्लेम त्याच्यासारखे आहेत. जे पुढे इलेक्ट्रॉन देऊन किंवा घेऊन टाकू शकत नाही, असे सगळे खूप लोक जगामध्ये भेटतात त्याला, आणि अशा खूप लोकांबरोबर तो वेगवेगळे बॉन्ड्स बनवतो, आणि म्हणूनच कार्बन इज अ वर्सेटाईल एलिमेंट. मग तो स्वतःच्याच कार्बनच्या दुसऱ्या ऍटम्स बरोबर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, सगळ्या प्रकारचे बॉन्ड बनवतो. आणि एवढंच नाही, तर तो हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन अशा सगळ्या लोकांना स्वतःबरोबर घेतो आणि इट मेक्स टाइप्स ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. म्हणून तर कार्बनची केमिस्ट्री ही बाकी सगळ्या एलिमेंट्सच्या टोटल नंबर ऑफ कंपाऊंड पेक्षा जास्त मोठे कंपाऊंड घेऊन अभ्यासाला येते. आणि म्हणून तर लोकांच्या डोक्याला शॉर्ट देते की ओ बापरे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास इट्स नॉट सिम्पल. कारण त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल रिएक्शन्स आहेत, मोठे मोठे मॉलिक्युल्स आहेत, आणि हे सगळे हा द ग्रेट कार्बन बनवतो, म्हणून हे सगळं होऊ शकतं. आता आपण बघितलं कार्बनच्या ह्या सगळ्या स्ट्रक्चर्स बद्दल, त्याच्या ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, हे सगळं आपण केलंय बरं का आधी. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय हे आत्ताच मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलं. तर सिंगल, डबल, ट्रिपल बॉन्ड पण आपण बोललोय. स्पेशल फीचर्स ऑफ कार्बन कोणते कोणते त्याला गोष्टी त्याला स्पेशल बनवतात हे सुद्धा आपण बोललोय. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघा, कार्बनला इलेक्ट्रॉन लोकांकडनं घ्यायचे, पण बळजबरी करून आणि आगाऊपणा करून त्याला डॉमिनेट करून नाही करायचं. बघा, कार्बन हा नॉन मेटल आहे. इट इज इन द पी ब्लॉक, बरोबर. पिरियॉडिक टेबलच्या पी ब्लॉक मध्ये आहे. इट इज फॉलोइंग इन टू द कॅटेगरी ऑफ नॉन मेटल्स. कार्बन इज अ नॉन मेटॅलिक एलिमेंट. पण जसं जसं आपण फ्रॉम लेफ्ट टू राईट आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये जातो, वी नो दॅट द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द कॅपॅसिटी ऑफ पुलिंग द इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ. Carbon pulls the electrons of others, but with a sweet and good relations he maintains with everybody. कारण काय, जसे क्लोरीन्स आहेत, क्लोरीन, फ्लोरीन, हे सगळे जे हॅलोजन्स आहेत, हे डॉमिनेट करतात, जातात, अटॅक करतात, इलेक्ट्रॉन घेतात. समोर ज्याची इच्छा आहे, नाहीये, पेअरिंग करायचंय, नाही करायचंय, विचारच करत नाहीत. पण कार्बनचं असं नाही. कार्बन हा अतिशय प्रेमाने, चांगलं बोलून, तुझं माझं डील करून इलेक्ट्रॉन्स देतो, घेतो आणि चांगले बॉन्ड बनवतो. म्हणून ह्याचे बॉन्ड्स टिकतात. कार्बन कंपाऊंडचे बॉन्ड्स का टिकतात? का आपण कार्बन कंपाऊंड्स बघतोय एवढं सगळी? कारण की ते टिकाऊ बॉन्ड आहेत. बनले तुटले, बनले तुटले असला उपद्व्याप तो करत नाही. एकदाच बॉन्ड बनवतो आणि लॉंग टर्म बनवतो. कारण की तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, पण तो स्पेशल आहे, तो हुशार आहे, तो मूर्ख नाहीये की चल मला इलेक्ट्रॉनची गरज आहे, मी डॉमिनेट करून इलेक्ट्रॉन घेतला. असं करून समोरचा माणूस पण सुखी राहत नाही. माझा इलेक्ट्रॉन त्याला देऊन टाकलं आणि माझ्याकडे काही उरलं नाही, अशा दुःखात त्याच्याबरोबरचे लोक जगत नाहीत. कार्बन कंपाऊंड बऱ्यापैकी स्टेबल असतात. ठीक आहे. आता हायड्रोकार्बन्स आपण डिटेलमध्ये पाहिले होते, तर त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. चेन, ब्रांचेस किंवा सायक्लिक कंपाऊंड्स. तर टाइप्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स, टाइप्स ऑफ कार्बन कंपाऊंड, सरळ रांगेतल्या किंवा शाखा शाखा ब्रांचेस असलेल्या किंवा गोल वर्तुळाकार, त्याच्यामध्ये पण डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, ॲरोमॅटिक, ॲलिफॅटिक असे भरपूर प्रकार आहेत कार्बन कंपाऊंडचे. तुम्ही जितकं म्हणाल तितकं कमी आहे. आता ह्या सगळ्यामधनं आपण फंक्शनल ग्रुप म्हणजे काय हे पण पाहिलं होतं. फंक्शनल ग्रुप ते असतात जे मानाचे पाहुणे असतात आपल्या घरातले. आपल्या घरात लग्न कार्य असतं, एखादा कार्यक्रम असतो, काही समारंभ असतो, तर आपल्या घरामध्ये मानाचे लोक असतात, त्यांना आधी मान द्यावा लागतो. आपल्या घरातलं कार्य असेल तरी मानाचे लोक ते असतात, बरोबर. असे हे फंक्शनल ग्रुप असतात. कार्बनची चेन आहे ना, कार्बन, हायड्रोजन, हायड्रोकार्बन्स, त्या चेनमध्ये हे मानाचे गणपती येऊन बसतात. ह्यांना आधी मान द्यायला पाहिजे. म्हणजेच काय, असा कार्बन शोधायचा ज्याला
तो फंक्शन ग्रुप लावलाय आणि त्याला मिनिमम नंबर मिळाला पाहिजे. तुम्ही डावीकडून उजवीकडून कुठूनही त्याला नंबर देऊ शकता, बरोबर की नाही? हे सगळं आपण केलंय. नॉमेनक्लेचर ऑफ कार्बन कंपाऊंड आपलं झालंय IUPAC नॉमेनक्लेचर, बरोबर. बघा, IUPAC सिस्टीम आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे ऑलरेडी. तर केलेली आहे ना? एकच सेकंड, जस्ट लेट मी क्रॉस चेक. आपण मागच्या वेळेला काय केलं होतं? बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड केले होते, बरोबर. चला, मग आता IUPAC आणि फंक्शनल ग्रुप ह्या दोन गोष्टी बघूया. बुकमध्ये त्या खूप डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. एक एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये बघितली ना, तर आपल्याला PPT मध्ये त्याला क्रॉस चेक करता येतं. बघा, कार्बन कंपाऊंडचे डिटेल बेसिक्स आपण आता सगळं बोललोय. वी नो इट नाउ इन डिटेल काय आहे हे सगळं. आता आपल्याला बघायचंय की अच्छा, हे बघा, इथे याच्यामध्ये सिंगल डबल बॉन्डचं पण सगळं स्ट्रक्चर आहे की हाऊ वी कॅन हॅव द सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, आणि हे सगळे कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत. नाउ वी आर टॉकिंग अबाउट कोव्हॅलंट बॉन्ड्स ओनली. तर आता कोव्हॅलंट बॉन्ड्स, सिंगल बॉन्ड, एक लाईन म्हणजे 2 डॉट. ऑलवेज रिमेंबर, एक लाईन म्हणजे 2 डॉट, 2 डॉट म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, 2 लाईन म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. बघा, ऑक्सिजन ऑक्सिजनचा डबल बॉन्ड आहे इथे, बरोबर. हा असं दाखवतात. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, दुसरा बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. नायट्रोजन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. नायट्रोजन आणि नायट्रोजन, बघा, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे तीनही गॅसेस आहेत आणि तिघही आता आपल्या आजूबाजूला आहेत. जिथे तुम्ही आहात तिकडे पण, जिथे मी आहे तिथे पण. राईट नाऊ आपल्या आजूबाजूला जी हवा आहे त्या हवेमध्ये सगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत ना. त्याच्यामध्ये ऑक्सिजन, त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन पण आहे. पण हायड्रोजन आणि हायड्रोजन यांनी एकमेकांशी सिंगल बॉन्ड केलंय, ऑक्सिजनने डबल बॉन्ड केलंय, तर नायट्रोजनने ट्रिपल बॉन्ड केलंय. असं का होतं? डिपेंडिंग अपॉन दी व्हॅलेन्सी, त्याची जी काही व्हॅलेन्सी आहे, त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय म्हणतं, जितके इलेक्ट्रॉन त्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये आहेत त्याच्याप्रमाणे ते त्यांच्या स्टेबिलिटी मिळण्याकरता धडपड करणार. हायड्रोजनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन, त्याला ड्युप्लेट कम्प्लीट करायला एकाचीच गरज आहे. एकच इलेक्ट्रॉन शेअर केला की सिंगल बॉन्ड होतो. ऑक्सिजनच्या बाबतीत मात्र तसं नाहीये. त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये बघा, 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्टेट कम्प्लीट करायला 2 पाहिजे, जसे ह्याला तसे ह्याला ना. मग 2 इलेक्ट्रॉन शेअर केले की काय होतं, काम होऊन जातं आपल्यामध्येच म्युच्युअल. जसे ते 2 जुळे भाऊ असतात ना, तुझं मला माझं तुला, चल शेअर करून घेऊ असं. तसं नायट्रोजन मध्ये 3 बॉन्ड शेअर करणं गरजेचं आहे, कारण नायट्रोजन मध्ये बघा ना 5 इलेक्ट्रॉन आहेत. हे 3 आणि हे 2 मिळून 5 इलेक्ट्रॉन, मग ऑक्टेट कम्प्लीट करायला 3 पाहिजे. सो डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन ऑफ द ॲटम, depending on the electronic configuration that the atom has, it will make the type of bonds, single, double or triple. हे पक्क डोक्यात घ्यायचं. असं का होतं, तसं का होतं, याचं उत्तर एकच आहे. त्या ॲटमची आयडेंटिटी आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. जेव्हा तुम्हाला ॲटॉमिक नंबर समजेल, जेव्हा तुम्ही त्याला ड्रॉ कराल, त्यावेळेला तुम्हाला समजेल की ह्याला गरज कशाची आहे. थोडीशी भूक असेल तर आपण एक वडापाव खातो, जास्त भूक असेल तर आपण मिसळपाव खातो, आणि एकदम हॉरिबल भूक लागली असेल तर आपण थाळी मागवतो हॉटेलमध्ये गेल्यावर. सिम्पल की नाही? छोटीशी गरज आहे, एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. वडापावने आपलं काम होणार असेल तर आपण थाळी कशाला मागू? म्हणजेच आपण एक सिंगल बॉन्ड करणार. पण खूप गरज आहे आपल्याला, 3 बॉन्ड घेतल्याशिवाय आपल्याला ऑक्टेट कम्प्लीट करू शकत नाही, तर आपण ट्रिपल बॉन्ड बनवणार आहे. मग आपल्याला इकडे एक स्ट्रक्चर आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये येतं. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन मॉलिक्यूल. मिथेन हा पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड हायड्रोकार्बन मधला, त्याच्यामध्ये आहे कार्बन आणि हायड्रोजन. किती सुंदर आणि किती डिटेल चित्र आहे, तुम्ही स्वतःच बघा. सेंटरला न्यूक्लियस आहे, फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, सेकंड शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. हा झाला कार्बन. हायड्रोजन 4 आजूबाजूला आहेत, त्याच्यामध्ये त्याचं न्यूक्लियस आहे आणि एक इलेक्ट्रॉन त्याच्या बाजूला फिरतात. कम्प्लीट. ही झाली सिच्युएशन 1. आता एव्हरीबडी इज ट्राइंग टू गेट स्टेबिलिटी. Carbon wants to complete its octet, whereas every hydrogen wants to complete the duplet. मग आता काय करणार? हायड्रोजन विल कम विथ कार्बन, एव्हरीबडी विल कम टुगेदर, जवळ येणार आणि ते काय करणार, एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉन शेअर करणार. शेअर करणार म्हणजे ओव्हरलॅप करणार. हायड्रोजन त्याचा इलेक्ट्रॉन आणि कार्बन त्याचा इलेक्ट्रॉन असे वर खाली ठेवेल, असे. म्हणजे वाटलं तर हा याच्यात, वाटलं तर हा याच्यात, दोघंही एकमेकांकडे आहेत पण दोघंही एकमेकांकडे नाही, अशी कंडिशन आहे. बट दे आर हॅपी, कारण त्यांना त्यांचं जे काही सफल करायचं आयुष्यामध्ये ते मिळाले. कसं बघा ना, हे शेअर केलेले, हे शेअर केलेत, हे शेअर केलेत, हे शेअर केलेत. आता या हायड्रोजनकडे बघा, एकट्या हायड्रोजनकडे बघा, ह्याचे 2 इलेक्ट्रॉन झाले, ह्याचे 2 झाले, ह्याचे 2 झाले, ह्याचे पण 2 झाले.
ह्याला 2 इलेक्ट्रॉन मिळाले, याचं पोट भरलं, हा सुखी झाला. आता कार्बनकडे बघा, कार्बनकडे ऑलरेडी 4 होते आणि प्रत्येक हायड्रोजनने त्याला 1 करून आणखीन 4 इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे एकूण 8 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे आता कार्बनचं पण पोट भरलंय की नाही. व्हॉट इट नीड्स इट इज हॅव्हिंग इट विथ इट. म्हणून हा जो मिथेन मॉलिक्यूल आहे, इट हॅज ऑल द 4 सिंगल बॉन्ड्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. बघा, वी हॅव सिंगल लाईन, ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. सो दिस इज द सिम्पलेस्ट स्ट्रक्चर ऑफ हायड्रोकार्बन्स. द फर्स्ट मॉलिक्यूल, त्याला आपण म्हणतो मिथेन मॉलिक्यूल. आता मिथेन जर आपल्याला कळलाय तर आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप कळतील. हे आपण मगाशीच बघितलं बरं का बरं हा असा स्पेशल वगैरे हे सगळं आपलं बोलून झालेलं आहे ऑलरेडी. आपण सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड पण ऑलरेडी बोललोय. बघा, हा सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, हा ट्रिपल बॉन्ड. बट पहिल्या मिथेन मॉलिक्यूल नंतर तुम्हाला ह्या सगळ्याला ह्याचे एक्झाम्पल्स मिळतात. मिथेन हा एकच आहे आणि तो ऑलवेज त्याला काय म्हणतो आपण, अल्केन आहे. अल्केन. बरं, आता हे 3 काय आहेत? आपलं ऑलरेडी डिस्कशन असं बेसिक झालेलं आहे. हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड आपलं ऑलरेडी बोलून झालेलं आहे की कसं असतं. हा जो कार्बन आहे, कार्बन आणि कार्बन, कार्बन कार्बन बॉन्ड हे 3 प्रकारचे असतात. आपल्याला ऑलरेडी बुकमध्ये दिलेत, मी तुम्हाला तेच दाखवते. कार्बन आणि कार्बन सिंगल बॉन्ड, ह्याला म्हणतात अल्केन. बघा, ANE ने त्याचा एंड झालाय. मग असतं अल्कीन. अल्कीन म्हणजे डबल बॉन्ड. म्हणजे काय? डबल बॉन्ड. सी, इथेन हा आहे अल्केन, पण हा अल्केन आहे. आणि अल्कीन म्हणजे इथिन. कुठं लिहिलंय याचं नाव? लेटस फाइंड आउट. पण इथे डबल बॉन्ड झाला. बघा, डबल बॉन्ड झाला म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असा. ह्याला म्हणतात इथिन डबल बॉन्ड. आणखी एक बॉन्ड मी त्याच्यामध्ये ऍड केला, ट्रिपल बॉन्ड केला, तर त्याला म्हणतात इथाइन. YNE. म्हणजेच हे झाले अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड नाहीये. सिंगल बॉन्ड नाही याचा अर्थ की डबल किंवा ट्रिपल आहे. डबल किंवा ट्रिपल आहे याचा अर्थ असा की ह्याच्यामध्ये अल्कीन किंवा अल्काईन आहे. कार्बन स्वतः बरोबरच डबल किंवा ट्रिपल बॉन्ड जेव्हा बनवतो तेव्हा ते रेग्युलर हायड्रोकार्बन नाही, म्हणजे अल्केन नाही, त्याचे दुसरे किंवा तिसरे टाइप्स असतात. त्याला आपण अल्किन किंवा अल्काईन म्हणतो, म्हणूनच त्याचा ग्रुपच वेगळा आहे. दॅट इज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ठीक आहे. आता हे आपण बघितलं, ह्याचं स्ट्रक्चर बघितलं. असं तुम्ही आणखीन एक इकडचं हायड्रोजन काढून टाकलं समजा, तर तुम्हाला इथे आणखीन एक बॉन्ड लावता येतो, म्हणजे तुमचं ट्रिपल बॉन्ड तयार होतो. ठीक आहे, म्हणजे अल्काईनचं स्ट्रक्चर असं काढता येतं. आता स्ट्रेट चेन, ब्रांच्ड चेन्स आणि रिंग्स ऑफ कार्बन ऍटम्स, जे आपण मगाशी पीपीटी मध्ये बघितलं होतं ना, तेच आहे. कार्बन अशा सरळ शृंखला बनवतो किंवा अशा पण बनवतो. इकडे 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 फाटे फुटलेले. म्हणाले हे काय काढले आहेत रेषा? ह्या रेषा नाही आहेत, ह्या ब्रांचेस आहेत. कार्बनच्या साखळीच्या वर खाली इकडे तिकडे अशा खूप साऱ्या रेषा असू शकतात, त्याला म्हणतात ब्रांच्ड चेन्स. रिंग, रिंग म्हणजे हेक्झागॉन, पेंटागॉन, ऑक्टागॉन अशा वेगवेगळ्या रिंग्स. त्याच्यामध्ये पण डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आहेत का नाही आहेत? जर अल्टरनेट, जसं हे बेन्झिन आहे, बेन्झिन म्हणजे हेक्झागॉन, म्हणजे एक सिंपल हेक्झेनची रिंग आहे. पण त्या रिंग मध्ये एक डबल एक सिंगल, एक डबल एक सिंगल. अरे हा कार्बन, काय तुम्हाला सांगू मी, जे तुम्ही म्हणाल ते त्याच्या डोक्यामध्ये असतं ते तो बनवून देऊ शकतो. इतकी सुंदर बेन्झिनची रिंग तो बनवतो की नॉर्मल हेक्झेनच्या स्ट्रक्चरमध्ये एक डबल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड, एक डबल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड. रचना करताना पण किती फॅन्टॅस्टिक क्रिएटिव्हिटी आहे त्याची. म्हणजेच काय, अशा पद्धतीने तो त्याला बनवतो की त्या सायक्लिक कंपाऊंड मध्ये, रिंग कंपाऊंड मध्ये सुद्धा ब्युटी आहे. आणि त्या अरोमॅटिक कंपाऊंडना एक सुगंध असतो, म्हणजे एक असा वेगळाच गोड गोड वास असतो. आणि त्या वासामुळे माणूस असा थोडा जरा त्याचा एक प्रकारची धुंद येते, कारण की तो वासच तसा असतो. म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून थोडं वाचून राहायला पाहिजे. ठीक आहे. आता हे झालं ह्या सगळ्या रिंग्स ऑफ कार्बन कंपाऊंड बद्दल, की अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तो बनवतो, आपल्याला दिलेले आहेत खाली. आता इकडे बघा. हा, आपल्या आयुष्यातलं आपण अनेक आरत्या म्हणतो, अनेक गाणी म्हणतो, नव्या नव्या पिक्चरची गाणी आपल्याला माहिती असतात. आजकाल तर धुरंधरची गाणी सगळे ट्रेंडिंग मध्ये आहेत. ते सगळं जाऊ द्या. पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला हे गाणं यायला पाहिजे. आणि हे गाणं आहे ह्या सगळ्या नावांचं गाणं.
तुम्हाला जसं हवं तशी त्याला तुम्ही चाल लावा, पण मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन हे 10 शब्द आयुष्यात कधीच विसरू नका, नाही तर तुमचं काही खरं नाहीये. कारण बेसिक ऑफ केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे सगळे 10 जण आहेत. मिथेन हा पहिला, आपण मगाशी वर काढला तो हा मिथेन. इट हॅज जस्ट 1 कार्बन. इथेन हॅज 2 कार्बन्स. सी, प्रोपेन हॅज 3 कार्बन्स. ब्युटेन हॅज 4 कार्बन्स. असं करत डिकेन पर्यंत 10 येतात. जसं आपण लहान होतो की नाही तेव्हा आपण 1, 2, 3, 10 पर्यंत शिकलो की नाही. मग आपण शाळेत गेलो, मग 1, 2, 3, 4, 10 पर्यंत शिकलो. मग 1 to 10 चे स्पेलिंग शिकलो. एक एक करत आठवतं तुम्हाला, आपण एक एक टप्पा टप्पा शिकलो. पण केमिस्ट्रीमध्ये, ते पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, ही आपली एबीसीडी आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन ही 10 नावं आपल्याला माहिती पाहिजे. कारण कार्बन कंपाऊंड्सच्या ज्या चेन्स असतात तर 10, मॅक्झिमम 10, आपल्याला तरी सध्या तरी 10 पर्यंत आहे. पुढे भरपूर मोठ्या असतात, पण ते IUPAC मध्ये काम सोपं होऊन जातं. आता आपल्याला बघायचे आहेत या 10, ह्या 10 नावांची ओळख आपल्याला माहिती असली पाहिजे. हे बेसिक आहे. आता in the course of millions of years, the reserves of crude oil were formed from the dead organisms buried under the sea floor. This crude oil and natural gas are now recovered from the oil wells. The natural gas is mainly methane. The crude oil is a complex mixture of thousands of different compounds. It mainly contains various hydrocarbons. Various useful components such as CNG, LPG, petrol, kerosene, diesel, engine oil, lubricant, etc. are obtained by separation of crude oil using the fractional distillation. थोडक्यात काय आहे, आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास का करतोय? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्या आजूबाजूला आहेत, आपण ते वापरतोय. त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे द पेट्रोलियम ऑइल दॅट वी यूज. आपण पेट्रोल, डिझेल हे सगळं वापरतो, ह्या सगळ्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच काय? ह्या कार्बन, हायड्रोजन वगैरे असलेल्या सगळ्या डिफरंट मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये मिक्सचर असतं. तर हे बनले कसे होते? त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो जीवाश्म. जीव अश्म. अश्म म्हणजे दगड ना. जीव म्हणजे जिवंत. जेव्हा तुम्हाला माहितीये अनेक वेळेला भूकंप होतात किंवा शहराचे शहर जमिनीखाली गाडले जातात ड्यू टू मेनी रिझन्स. अशा खूप साऱ्या सिच्युएशन्स मध्ये जे काही त्यावेळेला जिवंत असलेले प्राणी होते, सजीव होते, वनस्पती, प्राणी, जे कोण, असे असे जमिनीखाली दाबले गेले. आणि काय झालं? अतिशय हाय प्रेशर, टेम्परेचर डिफरन्स, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं असं एक वातावरण आहे, दमट, बंद. अशा कंडिशन मध्ये त्यांची बॉडी चेंज झाली आणि त्याच्यापासूनच हे सगळे पेट्रोल, डिझेल, आपण याला काय म्हणतो, सगळे क्रूड ऑइल, जमिनीखाली याचे साठे असतात, बरोबर. आणि जेव्हा त्यांना आपण वर काढतो तेव्हा आपण ह्याच ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्याच्यामध्ये वापरतो. ठीक आहे. आणि ते मिळवायचं कसं? त्याला एक टेक्निक असतं, त्याला म्हणतात फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. लिक्विड्स वेगळे करण्याकरता त्याचा वापर केला जातो, डिपेंडिंग ऑन डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट. आणि त्यांना सेपरेट करून त्याला त्याच्या वेगवेगळ्या कंटेनर्स मध्ये आपल्याला जमा करता येतं. आता ते जाऊ द्या. आता 2 पॉसिबल कार्बन चेन्स. आता मजा अशी आहे, कार्बनचं स्ट्रक्चर काढणं ही एक खूप मजा आहे. तुम्हाला सांगितलं 4 कार्बन घ्या आणि त्याचं स्ट्रक्चर बनवा. तुम्ही असं बनवू शकता एका रांगेत, तुम्ही असं बनवू शकता, मध्ये एक कार्बन, आजूबाजूला 3. तुम्ही अजूनही काही वेगळ्या पद्धतीने हे काढू शकता. देअर आर पॉसिबिलिटीज ऑफ ड्रॉइंग अ कार्बन चेन. जितके नंबर ऑफ कार्बन्स तुम्ही वाढवाल तितके तुमचे स्ट्रक्चर्स वाढत जातील, बरोबर की नाही? म्हणजेच काय, ह्याच्यावरून तुम्हाला सांगता येतं की तुमचा कंपाऊंड कसा असू शकतो. आता बघा, C4H10, C4 आहे, H10. आता हे काय आहेत? हे सगळे नॉर्मल अल्केन आहेत, सिंगल बॉन्ड आहेत सगळ्यामध्ये, अल्केन, बरोबर. आता ह्या सगळ्यामध्ये आता मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हे ब्युटेन आहे. 4 कार्बन म्हणजे ब्युटेन आहे, बघा बरोबर. बरोबर, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हा ब्युटेन आहे. कारण याच्यामध्ये डबल बॉन्ड नाहीये, ट्रिपल बॉन्ड नाहीये. कार्बन, हायड्रोजन सिंगल सिंगल लाईन मध्ये त्याचे स्ट्रक्चर्स आहेत, तर ते काय आहे? आपलं ब्युटेन. आता ह्या ब्युटेनला आपण ड्रॉ करायचं असेल तर बऱ्याच पद्धतीने याचे स्ट्रक्चर्स काढता येऊ शकतात. इकडे आपल्याला 2 दाखवलेले 2 स्ट्रक्चरल फॉर्म्युले. अजून आणखीन काढता येतील का? सांगा बरं मला. कार्बन कार्बनची अशी एक सरळ कार्बनची लाईन आहे. इथे काय केलंय? एक कार्बन खाली घेतलाय इकडे, बरोबर. म्हणजेच काय झालंय?
आपण 3 कार्बन एका रांगेत, 1 कार्बन खाली. याला म्हणतात आयसोब्युटेन. ठीक आहे. ह्या स्ट्रक्चरचं नाव आहे आयसो. तर अशा पद्धतीने आपण त्याच्या स्ट्रक्चरल आयसोमर्स किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युले डिफाईन करू शकतो. आता द कार्बन रिंग इन सायक्लोहेक्सेन. मी तुम्हाला मगाशी म्हणत ना, सायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे चक्रीय, गोल चक्रासारखे असतात. ह्याच्यामध्ये 5 पण असू शकतात, 8 पण असू शकतात, 10 पण असू शकतात. कार्बन स्वतःचाच एक फ्युलिरिन नावाचा एक मोठा बॉल बनवतो. तुम्ही मागच्या वर्षी बघितलंय. कार्बनचे ॲलोट्रोप्स, डायमंड, ग्रेफाइट, फ्युलिरिन स्वतः 60 कार्बनचे ॲटम्स एकत्र येऊन इट्स लाईक अ बिग फुटबॉल स्ट्रक्चर ऑफ कार्बन, कार्बन, कार्बन ओनली. करेक्ट? तर अशा याच्यामध्ये हा कार्बन एक सायक्लिक कंपाऊंड बनवतो. आता ह्या सगळ्या आपण बघतोय ह्या 2D चेन्स आहेत सगळ्या, 2 डायमेन्शनल. 3 डायमेन्शन मध्ये इट विल लुक लाईक अ बॉल, जस्ट लाईक फ्युलिरिन एज आय सेड, बरोबर? तर असे ह्यांचे आपण स्ट्रक्चरल आयसोमर्स काढू शकतो किंवा डायग्राम्स काढू शकतो. आता हा सायक्लोहेक्झेन आहे. आता हा पण सायक्लोहेक्झेन आहे. ह्या कार्बनच्या चेनला आपण हायड्रोजन हायड्रोजन लावल्यावरती हा कसा दिसतो त्याचा इथे आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये ड्रॉ करता येतं आणि असंच करायचं असतं. आता ऑल टाइप्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स विथ अ स्ट्रेट चेन, ब्रांच्ड और सायक्लिक कॅन बी सॅच्युरेटेड और अनसॅच्युरेटेड. म्हणजे आता आपल्याला बघायचंय की हे सॅच्युरेटेड म्हणजे काय. बघा, आपल्याला 3 कार्बन दिलेले आहेत. 3 कार्बन. प्रोपेन म्हणजे सिंगल बॉन्ड, 3 कार्बन सिंगल बॉन्ड. प्रोपीन म्हणजे डबल बॉन्ड, एक तर इकडे असेल किंवा इकडे असेल. 3 कार्बन आहेत ना, इकडे काय तिकडे काय, कुठे गेलं तरी पण त्याचं स्ट्रक्चर सेमच. प्रोपाईन मध्ये ट्रिपल बॉन्ड, इकडे काढा किंवा तिकडे काढा, कुठेही काढलं तरी स्ट्रक्चर उलट होतं, फक्त एवढाच फरक पडतो. मग आहे ब्रांच्ड चेन. आता हे काय होते, स्ट्रेट चेन होते की नाही. स्ट्रेट मध्ये आपण काय बघितले, सॅच्युरेटेड पण बघितले आणि अनसॅच्युरेटेड पण बघितले. आता ब्रांच्ड मध्ये बघा काय, ब्रांच मध्ये ही स्वतःच एक ब्रांच आहे की नाही. ह्या ब्रांच मध्ये पण तुम्ही डबल बॉन्ड टाकू शकता. सो नाव जस्ट सी दॅट इट इज लाईक दिवाळीची रांगोळी असते की नाही, ठिपक्यांची रांगोळी, तसं दिसतंय की नाही. किंवा ते रोबो असतात ते असे असे हात करून फिरणारे, तसं काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय. मग आहे सायक्लिक हायड्रोकार्बन्स. सी, तुम्हाला मगाशी जे बोलले की नाही ते हे बेन्झिन आहे बघा. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, किती सुंदर रांगोळी दिसते बघा ही, आहे की नाही. सो हे स्ट्रक्चर आहे बेन्झिनचं. असं काही नाही की अल्टरनेट डबल बॉन्ड असलेच पाहिजे, सिंगल बॉन्ड आहेत, समोर समोरचे पण बॉन्ड आहेत. ह्या कार्बनच्या हातामध्ये सगळे कंट्रोल आहेत. त्याला जसं हवं तसं ज्याच्याबरोबर हवं त्याच्याबरोबर डबल बॉन्ड बनवू शकतो, नाही तर नाही पण बनवू शकत. बनवले नवा कंपाऊंड, नाही बनवले तरी कंपाऊंड, असे अनेक कंपाऊंड त्याने बनवलेले आहेत. आता सायक्लोहेक्झेन बघा, हा सायक्लोहेक्झेन वरती आपण काढला होता की नाही गोल, तो 6 कार्बनवाला तो. आता हे सायक्लोपेंटेन, बरोबर, 5 कार्बनचा पण सॅच्युरेटेड, डबल बॉन्ड याच्यामध्ये नाही. अशा पद्धतीने आपण अनेक हायड्रोकार्बन्स बघू शकतो. आता फंक्शनल ग्रुप्स इन कार्बन कंपाऊंड्स. मगाशी मी तुम्हाला जे म्हणाले होते की कार्बन कंपाऊंड्स मध्ये काही मानाचे लोक असतात. आपली जी काही कार्बनची चेन आहे, द लॉंगेस्ट चेन, ती त्याची पॅरेंट चेन असते. त्या पॅरेंटच्या घरी आलेले पाहुणे आणि त्यांना दिलेला एक्स्ट्रा मान म्हणजे फंक्शनल ग्रुप्सना शोधून काढणं एवढंच असतं. बघा, आता हे फंक्शनल ग्रुप कोणते कोणते आहेत याच्याबद्दलचं खूप आपल्याला डिस्क्रिप्शन वर दिलेलं आहे. त्याचा थोडक्यात अर्थ मी तुम्हाला आत्ताच सांगितला. आता एक खूप महत्वाची गोष्ट आहे, कार्बन कार्बन डबल आणि ट्रिपल बॉन्ड हे सुद्धा फंक्शनल ग्रुप्स आहेत. हे फंक्शनल ग्रुप्स असतात, त्याला अल्किन आणि अल्काईन ग्रुप असं म्हटलं जातं. पण कार्बन कार्बनचे ग्रुप सोडले तर मग अतिरिक्त फंक्शनल ग्रुप कोणते असतात. सगळ्यात पहिला जो आहे ना तो आहे हॅलोजन. हॅलोजन फॅमिली आपल्याला माहितीये, आता आपण 10वीत आलोय, आपल्याला पिरियॉडिक टेबल माहितीये. पिरियॉडिक टेबलमध्ये ग्रुप 17 इज दी ग्रुप ऑफ हॅलोजन्स, आपण त्याचा पण अभ्यास केलेला आहे. त्या हॅलो फॅमिली मधले क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे तिघं कोण आहेत, हॅलोजन, आणि ते एक्स या फॉर्मने लिहिलं जातं. तर कोणत्या पण कार्बन चेन मध्ये जर मी एक्स लिहिलं, जसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, कार्बन 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 आणि इथे वरती एक कार्बन, अशी एक मोठी चेन मी काढली. किती कार्बन आहेत बघा, 1 2 3 4 5, 5 कार्बन म्हणजे पेंटेन. अशा 5 कार्बनची मी एक नॉर्मल चेन काढलेली आणि समजा मी ह्याला
इकडे एक एक्स लावला, तर हा एक्स म्हणजे हॅलो. हॅलो ग्रुप आहे त्याच्यामध्ये अटॅच केलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये एक क्लोरीन किंवा ब्रोमीन किंवा आयोडीन असणार आहे. हे दाखवण्याकरता मी तिथे ते काढत असते. आता एक मिनिट हा. हा, आता बघा, ऑक्सिजन. ऑक्सिजन हा दुसरा ग्रुप आहे. त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये आपल्याला काय दिलंय ते बघा. ऑक्सिजनचे 6 सबग्रुप आहेत. ओके, मी आता माझा कॅमेरा ऑन करते हा. बरं, हा. ह्या 6 सबग्रुप्सना आपण जरा आठवणीने आणि ओळखून लक्षात ठेवलं पाहिजे बघा. सगळ्यात पहिले आहे अल्कोहोल. अल्कोहोल इज OH ग्रुप. मग आहे अल्डिहाइड. अल्डिहाइड CHO. शॉर्टकटमध्ये लिहितात CHO. पण कार्बनच्या बाजूला हायड्रोजन आहे आणि वरती ऑक्सिजन आहे, डबल बॉन्ड. कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्ड आहे. मग आहे कीटोन. कीटोन मस्त ग्रुप आहे हा कीटोन. कार्बन डबल बॉन्ड वरती आहे आणि 2 हात आहेत. इकडे काही किंवा इकडे काही, या हातात पण काही घेऊ शकतो, या हातात पण काही घेऊ शकतो, आणि त्याला रिप्रेझेंट केलं जातं कंडेन्स फॉर्म मध्ये CO. मग आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. C डबल बॉन्ड OOH. COOH हा शॉर्टकट. इथर. इथर म्हणजे ऑक्सिजन, नुसतंच ऑक्सिजन. कार्बन कंपाऊंडच्या मध्येच एखादा ऑक्सिजन येऊ शकतो. येस, असे मॉलिक्युल्स आहेत ते ज्याच्यामध्ये असतात त्याला आपण इथर म्हणतो. मग आहेत इस्टर्स. इस्टर्स C डबल बॉन्ड O आणि O. बघा, ऍसिड आणि इस्टर मध्ये फरक काय आहे? हा हायड्रोजन काढला की झाला इस्टर, आणि ते हायड्रोजन लावला की बनला कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजनचे 6 ग्रुप आहेत. आणि मग तिसरं आहे नायट्रोजन, त्याला आपण म्हणतो अमाइन. NH2 ग्रुप. बरोबर. असे 3 वेगवेगळ्या कॅटेगरी मधले आपल्याला फंक्शनल ग्रुप इंट्रोड्यूस केलेले आहेत. ह्यांना आपण काय म्हणतो? मानाचे गणपती. आता पुढे महत्वाची गोष्ट आहे ती आहे होमोलोगस सिरीज. होमोलोगस सिरीज म्हणजे काय? जरा आपण याच्यातनं बाहेर पडूया आणि आपल्या फर्स्ट लेसन मध्ये जाऊया, बायोच्या. म्हणजे तुमचं सायन्स 2 आहे ना, त्याचा पहिला लेसन, उत्क्रांती, ह्युमन इव्होल्युशन. तुम्हाला माहिती आहे ना, आत्ताच काय, ह्याच्यातच काय, तुम्ही लहानपणी पण तुमच्या इतिहासाच्या हिस्ट्रीच्या बुकमध्ये बघितलंय की ह्युमन्स आर इव्हॉल्ड फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन, फ्रॉम वन स्पीसीज टू अदर स्पीसीज. आपल्यामध्ये काही 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 बदल झालेले आहेत. आपली जी सिरीज आहे ती आहे होमोसेपियन्स. बरोबर, आपण होमोसेपियन्स आहोत की नाही? आपण होमोसेपियन्स आहोत. आपल्या आधीचे, त्याच्या आधीचे, त्याच्या आधीचे आपले जे काही अँसेस्टर्स होते त्याच्यामध्ये काही काही चेंजेस होते. ऍक्च्युली त्यांच्यामध्ये चेंजेस होऊन होऊन आपण बनलोय. आपण, तुम्हाला आठवत असेल तो होमो इरेक्टस उभा राहिलेला, मग त्याच्यामधनं आणखीन बदल, त्याच्यात आणखीन बदल, अंगावरचे केस जाणं असेल, चेहऱ्याचा आकार बदलणं असेल, बोटाच्या मुवमेंट्स असतील, बरोबर, शेपूट गायब होणं असेल, मग सोसायटी बनवून राहणं असेल, आगीचा शोध, ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपली सिरीज कंटिन्यू झालेली. पहिल्या बेसिक पासून डेव्हलप होत गेलेली आहे. आणि आता आपण आपण कोण आहोत सांगा? होमोसेपियन सेपियन, बुद्धिमान माणूस, हो की नाही? सांगायचा मुद्दा असा की होमोलोगस सिरीज मध्ये पण तसंच काहीतरी आहे. एक मेन फंक्शनल ग्रुप घेतला की त्याच्यापासून छोटा, मग मोठा, मग मोठा, मग मोठा, अशी अख्खी फॅमिलीची फॅमिली बनते त्या स्पेशल फंक्शनल ग्रुपची. आता बघा, इथे आपल्याला हे इथे वाचल्यापेक्षा ना आपल्याला टेबलमध्ये खाली खूप चांगलं समजतं. टेबल इज हॅव्हिंग ऑल द इन्फॉर्मेशन ऑफ होमोलोगस सिरीज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शनल ग्रुप्स. सगळ्यात पहिले तर अल्केन्स. अल्केन्स आर हायड्रोकार्बन्स अँड ऑल हॅव द सिंगल बॉन्ड. बरोबर. आता या अल्केन मध्ये बघा, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, ही सगळीचे सगळी आहे होमोलोगस सिरीज. बघा काय बदल झालाय? एक कार्बन, मग 2, मग 3, मग 4, मग 5, मग 6. असं वरून बघितलं की ते असं स्ट्रक्चर दिसतं त्रिकोणाचं. ह्याचा अर्थ काय आहे की ग्रॅज्युअल चेंज, ग्रॅज्युअल इन्क्रीज झालेला आहे त्याच्यामध्ये. कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याचा इथे दिलाय आपल्याला. तुम्ही ते कार्बन मध्ये काढून 4 असे रेषा काढून इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर त्याचं डिस्क्राईब करू शकता, त्याला वाढवू शकता. पण कंडेन्स फॉर्म मध्ये तुम्ही सगळ्यांना बघा, तुम्हाला काय दिसतंय? देर इज ग्रॅज्युअल इन्क्रीज इन द नंबर ऑफ ऍटम्स. आता त्याच्या पुढचे कॉन्सिक्वेन्सेस बघा. बॉइलिंग पॉइंट. मिथेन इज अ गॅस ऍट द रेग्युलर टेम्परेचर, त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट
काय बॉइलिंग पॉईंट -162 डिग्रीला ते बॉईल होते. मग रेग्युलर टेम्परेचरला तर ते गॅशियस फॉर्म मध्ये आहे. गॅस कधी बनतो? जेव्हा बॉईल होऊन एअरमध्ये त्याचे पार्टिकल्स जातात. आपलं रेग्युलर टेम्परेचर 0 डिग्री असेल तरी पण मिथेन हा गॅसच राहणार आहे, बरोबर. मग इथेन त्याच्यानंतरचा जो काही गॅस आहे इथेन, त्याचा बॉइलिंग पॉईंट मात्र -88 डिग्री, कमी आहे बघा त्याच्यापेक्षा, जवळपास निम्मा. मग येतो प्रोपेन, तो आहे -42. मग आहे ब्युटेन, जो आहे 0 डिग्री, पेंटेन 36 डिग्री आणि हेक्झेन 69 डिग्री. ह्याचा अर्थ काय? ग्रॅज्युअल इन्क्रीज इंटू दी बॉइलिंग पॉईंट. असं का होतं? छोटं स्ट्रक्चर असेल तर ते छोटं स्ट्रक्चर तर इझिली एअर फॉर्म मध्ये असू शकतं. जसं स्ट्रक्चर वाढतं त्याचा हेवीनेस वाढतो, त्याचं एकमेकांमधली कॉम्प्लेक्सिटी वाढते, अडकलेले असतात ना ऍटम्स एकमेकांना, मग आपोआप डेन्स होत जातात आणि मग ते डेन्स होत 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 गॅस मधनं लिक्विड, लिक्विड मधनं सॉलिड अशा फॉर्म मध्ये येतात. तुमच्या लक्षात आहे का? आपण पिरियॉडिक टेबलच्या लेसन मध्ये बोललो होतो, फ्लोरीन क्लोरीन दोन्ही गॅस आहेत, ब्रोमीन लिक्विड आहे आणि आयोडीन सॉलिड आहे. हा चेंज कशामुळे होतो? बिकॉज ऑफ दी ग्रॅज्युअल इन्क्रीज इन टू द साइज ऑफ द आयटम. हे पण तेच आहे ना, साइज ऑफ द मॉलिक्यूल हॅज इन्क्रीज अँड द बॉइलिंग पॉइंट ऑल्सो हॅज इन्क्रीज्ड ग्रॅज्युअली फ्रॉम अप टू द डाऊन. आता बघा खाली काय, होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल्स. अच्छा, अल्कोहोल म्हणजे साध्या सोप्या भाषेत दारू, जी आपण प्यायची नाही, त्याचा विचार करायचा नाही, पण त्याचा मेडिसिनल उपयोग काय आहे हे माहिती करून घ्यायचं. सी, अल्कोहोल इज अ केमिकल आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, CH3OH. बघा, हाच तर तो फंक्शनल ग्रुप आहे जो त्या मिथेनला एका अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करतो. मिथॅनॉल, इथॅनॉल, प्रोपॅनॉल. बघा, कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4 एका रांगेत वाढत गेलेत की नाही. पहिला होता मिथेन, त्याचा झाला मिथॅनॉल, इथेन, इथॅनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल. का बरं? OL, OL इज द इंडिकेशन ऑफ अल्कोहोल ग्रुप, बरोबर. आता पुन्हा याचे बॉइलिंग पॉईंट बघा. हा छोटा मॉलिक्यूल आहे, पहिला मॉलिक्यूल आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 63 डिग्रीज आणि हे सगळे पॉझिटिव्ह आहेत. मग इथेनॉलचा आहे 78 डिग्रीज, प्रोपॅनॉलचा 97 डिग्रीज, ब्युटॅनॉलचा 118. म्हणजेच हा वाढत वाढत चाललाय की. आता होमोलोगस सिरीज ऑफ अल्किन्स. आता वरती जे आपण दोन बघितले ना, हे बाहेरचे लोक होते, म्हणजे बाहेर आलेले पाहुणे होते. अल्किन्स म्हणजे स्वतःच्याच घरातले, ते असतात ना चुलत मावस, असे सख्यांमधलेच पण मानाचे लोक, ते सगळे अल्किन आणि अल्काईन असतात. बघा, म्हणजे काय झालं, हा अल्केन नाही आता, अल्किन आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो फंक्शनल ग्रुप. एक कार्बन कार्बन बरोबरच बॉन्ड चाललेत ना हे. मग आता याच्यामध्ये कार्बन सगळ्यात इथिन, इथे म्हणजे काय, इथेन इज डबल बॉन्ड. इथेन इज सिंगल बॉन्ड म्हणजे अल्केन, पण डबल बॉन्ड झाला की तो इथिन. आपण मग इथे नंतर प्रोपीन, ब्युटीन, पेन, आता हे बनवून टाकले असतील नक्की डबल बॉन्ड. ह्या दोघांच्या मध्ये असतं तर काय झालं असतं, तो 2 ब्युटीन, इकडे 3 ब्युटीन, बरोबर. अशा पद्धतीने नंबर टाकावा तो हे बघायला की डबल बॉन्ड नक्की कोणाला चिटकला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने त्याचं नेमिंग केलं जातं. परत ग्रॅज्युअल चेंजेस आहेत, इन्क्रीज बॉन्ड हे वाढत जाणार आहे. आता आपल्याला हे बघायचंय की अशा मोठ्या मोठ्या मॉलिक्युल्स ना, आता आपल्याला नाव द्यायचं तर आपण कसं नाव देणार? तुम्हाला एक मॉलिक्यूल
मॅम माझं स्लो झालंय का नेटवर्क? मला सगळं करायचं आणि हे सगळं म्हटलं मी. आपल्याला होमोलोगस सिरीज काढायची असली आणि कोणताही मधलाच कॅरेक्टर आपल्याला पाहिजे असला त्यातला, तर आपल्याला त्याचे फॉर्म्युले माहिती असले पाहिजे. अल्केनचा फॉर्म्युला आहे CnH2n+2. इथे अल्केन आहे. अल्काईनचा फॉर्म्युला हा आहे अल्कीनचा फॉर्म्युला, डबल बॉन्ड, आणि अल्केन इज CnH2n+2 वरती असेल. आपण आपले फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. काय टेन्शन H2n+2 हे झाले अल्केन पहिले. ह्याच्यामध्ये सगळीकडे सिंगल बॉन्ड आहे. अल्किनचा फॉर्म्युला आहे CnH2n आणि तिसरे आहेत CnH2n-2 अल्काईन. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या होमोलोगस सिरीज मधले पुढचे मेंबर्स पण शोधून काढू शकतो. पण आता मोठे मोठे मेंबर्स आपण बनवले तर त्यांना आपण नाव कसं देणार? चला आता हा प्रॉब्लेम काय समजून घ्या. माझ्या इकडे समजा पाण्याला पाणी म्हणतात, तुमच्या इकडे पाण्याला जल म्हणत असतील, आणखीन कुठे त्याला आणखीन काय म्हणत असतील, आणखीन कुठे त्याला आणखीन काय म्हणत असतील. मला हे सांगायचंय की मला पाणी प्यायचंय, तुम्हालाही हे सांगायचंय की हे पाणी आहे, पण शब्द वेगळा वापरला तर कळणार कसं? मग ह्या सगळ्या कन्फ्युजनला सॉल्व्ह करण्याकरता आपल्याकडे आहे IUPAC नॉमेनक्लेचर. कॉमन नेम्सची सिस्टीम आपण आता जे बोललो, माझ्याकडे पाणी, तुमच्याकडे जल, त्यांच्याकडे नीर, त्यांच्याकडे आणखीन काहीतरी तोयम बोयम काहीतरी असू शकतं. वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे शब्द आहेत. तर आता ह्या सगळ्याचं सोल्युशन काय? आम्ही काहीतरी शोधलं, आमच्याकडे आम्ही एखादा काहीतरी शोध लावला आणि एक नवीन कंपाऊंड आम्हाला सापडला. आम्ही क्लेम करू की आम्ही असा एक मॉलिक्यूल बनवलेला आहे, आम्हाला असं काहीतरी सापडलेलं आहे. एखाद्या दुसऱ्या देशामध्ये दुसरी भाषा बोलणारे लोक तसंच काही प्रयोग करत असतील आणि त्यांनाही तोच समजा पदार्थ सापडला आणि ते म्हणाले नाही नाही आम्ही हा शोधला आणि याचं नाव हे आहे. ते आणि आपण एकच गोष्ट सांगतोय की आम्ही हे शोधलंय, पण तरी ना त्यांचं आपल्याला कळतं ना आपल्याला त्यांचं कळतं. कारण काय? कॉमन नेम्स. सामान्य नाव आपण जे म्हणतो त्यांना कळत नाही, ते जे म्हणतात ते आपल्याला कळत नाही. आपल्याकडे आपण सगळ्या छोट्या मुलांना चिंटू, पिंटू, पिंकी, पिंकी असं काय काय म्हणतो. बाकीकडे असं नाही म्हणत. दुसरीकडे वेगळी नावं असतील, त्यांना काय माहिती चिंटू, पिंटू ही आपली जनरल नावं आहेत. हो की नाही? सो सगळीकडे जगामध्ये काही गोष्टी कॉमन असल्या पाहिजे, ह्या विचाराने IUPAC नॉमेनक्लेचर ही पद्धती आपल्याकडे आलेली आहे. तर ते आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. आता हे काय? इंटरनॅशनल युनियन म्हणजे जगातल्या सगळ्या देशांमधल्या लोकांनी एकत्र येऊन बनवलेला ग्रुप. त्याच्यामध्ये प्युअर आणि अप्लाइड केमिस्ट्री. प्युअर म्हणजे रिसर्च करणं. अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये तुम्ही काहीतरी केलंय रिसर्च आणि त्यांना काहीतरी बनवलंय, तर त्याला आपण म्हणतो प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. हा एक ग्रुप ऑफ पीपल आहे जो काही गोष्टी ग्लोबल लेवलला ठरवतो. त्यांनी एक फॉर्मॅट बनवला आहे की मोठ्या मोठ्या मॉलिक्युल्सचा किंवा कुठल्याही मॉलिक्युल्सचा नाव ठेवण्याचा एक फॉर्मॅट असला पाहिजे आणि तो फॉर्मॅट आहे प्रिफिक्स, पॅरेंट, सफिक्स. हे सगळं काय आहे हे पुढच्या वेळेला बघूया. IUPAC नॉमेनक्लेचर हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही झाली की मग आपल्याला त्याच्या काही एक्झाम्पल्स आहेत, काही फंक्शनल ग्रुप्स आहेत, काही स्ट्रक्चर्स आहेत आणि मग 2 ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ज्यांचा अभ्यास झाला की आपला लेसन संपतो. आज आपण थांबूया इकडे. आपण आज बऱ्याच गोष्टी बोललोय. आपण फंक्शनल ग्रुप्स पर्यंत बोललोय आणि पुढच्या वेळेला ह्या धड्याचा आपण पुढचा भाग नक्की करूया. थँक्यू सो मच. थँक्यू प्रेमा मॅम. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.